नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर 1 ठरलेल्या आपल्या YouTube चॅनल टिक्कर मराठीवर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण जी 100 डे चॅलेंजची सीरीज सुरू केलेली आहे, जी सीरीज आपण घेतो आहोत ती पोलीस भरतीच्या सीरीजमध्ये आपले जे क्वेश्चन आन्सर असतात ते सामान्य विज्ञानाचे असतात. तर सामान्य विज्ञानाचे आजचे जे प्रश्न उत्तरे आहेत ते तुम्हाला 2019 चे घेतलेले आहे, ज्यामध्ये 6 जिल्ह्यांचं विश्लेषण इथे होणार आहे. आणि जे प्रश्न रिपीट झाले किंवा ज्याचं स्वरूप बदललं गेलंय ते पण मी तुम्हाला इथे क्वेश्चन असल्यावर सांगणार आहे. ओके, त्यामुळे सर्वांनी लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. ओके, तर बघा त्याआधी 260 प्लस टिक्कर मराठीचा पहिल्या वर्षाचा रिझल्ट आहे. हे इथे तुम्हाला सगळे दिसतात. ते फोटो खूप लहान आहे, छोटे छोटे, तर तुम्हाला दिसणार नाही. बट ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना वर्दी भेटली, ते त्यांच्या आयुष्यात सक्सेस झाले. त्याच पद्धतीने तुम्हीही छान अभ्यास करा आणि तुम्हीही लाईफमध्ये सक्सेस व्हायचं आहे. ओके, तर सुरू करूया आपल्या आजच्या लेक्चरला. तर बघा पहिला प्रश्न, कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? पहिलाच प्रश्न आहे हा. प्रश्न तुम्हाला जीवशास्त्रातून, प्राणीशास्त्र किंवा तुम्ही प्राण्यांचे वर्गीकरणही म्हणू शकता त्या चॅप्टर मधून आलेला आहे. तर तुम्हाला एवढं विचारलं गेलंय की झाडांचा जो कलर आहे पानांचा तो हिरवा असतो, मग त्यामुळे त्याच्यात असलेलं द्रव्य कोणतं आहे, कोणत्या द्रव्यामुळे त्याला तो कलर प्राप्त झालाय? क्लोरोफिल, नायट्रोजन, कार्बन आणि कॅल्शियम. काय येईल मग आपला आन्सर? जसं बघा आपल्यातही ब्लड पिगमेंट असतो त्या पद्धतीने झाडांमध्ये सुद्धा असतो. आता नायट्रोजन, कार्बन, कॅल्शियम येणार नाही. जे तुम्ही सांगताय ते अगदी बरोबर आहे. आन्सर आहे क्लोरोफिल. ऑफलाईन कमेंट करून तुम्ही आन्सर सांगू शकता आणि आन्सर द्यायचेच आहेत. ठीक आहे, क्लोरोफिलला तुम्ही याचा ब्लड पिग, आपण जसं आपल्यामध्ये ब्लड पिगमेंट असतं त्याच्या याच्यात कलर पिगमेंट तुम्ही याला म्हणू शकता. ओके, समजलं असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. बघा मिठाचे रेणुसूत्र काय? मीठ म्हणजे आपण त्याला बोलतो साल्ट. अजून काय बोलतो मिठाला आपण? सोडियम क्लोराईड. ठीक आहे, साल्ट बोलतो, त्यानंतर बोलतो सोडियम क्लोराईड. काय बोलतो मिठाला? सोडियम क्लोराईडचं काय विचारलेलं आहे यांनी? रेणुसूत्र विचारलंय. काय येईल मग? NaCl, HCl, H2O, KCl. काय आहे आता? HCl काय? हायड्रोक्लोरिक ऍसिडचा. H2O वॉटर आपल्याला माहिती. मग NaCl काय आहे? मिठाचं म्हणजे साल्टचं म्हणजे सोडियम क्लोराईडचं रेणुसूत्र आहे. ठीक आहे, समजलंय? सगळ्यांनी ऑफलाईन कमेंट करून याचं आन्सर सगळ्यांनी द्यायचं आहे. ओके, मिठाचे रेणुसूत्र काय आहे? NaCl. KCl काय आहे हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. ओके, बघा पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? काय विचारलं इथे? पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? H2O, HO, HO2 वॉटर. काय आहे? H2O. हे इतके बेसिक प्रश्न अकोला जिल्ह्यामध्ये 2019 ला पोलीस शिपाई भरतीला आलेले आहेत. हे प्रश्न सुद्धा तुम्हाला येतात. पाण्याचे रेणुसूत्र एकदम सिंपल आहे, कोणीही सांगू शकतं. ठीक आहे, पण तरी सुद्धा असे प्रश्न येतात म्हणून ते प्रश्न घेतलेले आहे. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत लिंक शेअर केली नसेल त्यांनी सर्वप्रथम पहिले लिंक शेअर करून द्यायची आहे. सेशनला छान व्यवस्थित लाईक करून घ्यायचं आहे आणि क्वेश्चनचे आन्सर पण द्यायचे आहे. फॉर्म भरण्याची प्रक्रिया तुमची आता सगळ्यांची झालीच असणार आहे, बरोबर ना? फॉर्म सगळ्यांचे भरलेच गेलेले, प्रक्रिया झालीच आहे. तर सिलेबस बघायचा आहे, PYQ चा अभ्यास करायचा आहे. आपण जे 100 डे चॅलेंज मध्ये आता घेत आहोत ते सर्व PYQ आहे. PYQ चा अभ्यास सगळं प्रथम करा. त्याच्याने तुम्हाला समजतं की कोणत्या टॉपिकला किती वेटेज द्यायचंय. PYQ आपण घेतो याचा एक महत्वाचा पॉइंट मुद्दा हाच आहे की तुम्हालाही समजेल की 75% PYQ रिपीट झालेले आहेत. ठीक आहे, आपण 2017 चे घेतले, 18 चे घेतले, आता आपण 2019 चे आणि 23 चे सुद्धा घेतले आपण काही मध्ये 100 डे मध्ये, है ना? तर आताचे जे PYQ आहे ते 2019 चे आहे. ओके, बघा आता इथे तुम्हाला औषधाचं नाव विचारलेलं आहे. सेल्ब्युटामॉल हे जे औषध आहे हे कोणत्या आजाराला वापरतात? कोणत्या आजार बऱ्या करायला वापरला जातो? मग दमा, मधुमेह, रक्तदाब आणि कर्करोग. ठीक आहे, आता पेनिसिलियम जे औषध आहे ते आपण कर्करोगावर वापरतो. मग रक्तदाब, मधुमेह, दमा तिघांपैकी एक ह्याचं आन्सर असणार आहे. सेल्ब्युटामॉल आपण कशासाठी वापरतो? चला पटापट सगळ्यांनी आन्सर देऊन द्यायचे आहेत. आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मधुमेह आणि रक्तदाबासाठी पण कुठलं औषध दिलं जातं? दमासाठी कुठलं औषध दिलं जातं? आपला आन्सर आहे सेल्ब्युटामॉल. हे जे औषध आहे हे दम्यासाठी दिलं जातं. ज्यांना दमा हा आजार असतो त्यांसाठी हे औषध वापरतात, त्याच्यासाठी हे औषध दिलं जातं. ओके, समजलं आहे? तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. बघा खालीलपैकी कशाचे चुंबकीय पदार्थ म्हणता येईल? काय सांगितलंय की चुंबकीय म्हणजे मॅग्नेटिक कोणाला म्हणता येईल? तांबे, कोबाल्ट, सोने, चांदी यापैकी मॅग्नेटिक कोण आहे? मॅग्नेटिक वस्तू कोण आहे? तांबे आहे, कोबाल्ट आहे, सोने आहे, चांदी. कोणाला आपण म्हणू शकतो चुंबकीय पदार्थ? सांगा बरं.
काय आन्सर येईल, काय आहे तुमच्या डोक्यात? चला पटकन आन्सर द्यायचा आहे सर्वांनी. सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता तुमचे फॉर्म पण भरले जात आहेत. ठीक आहे. आणि सर्टिफिकेट जे आधी उपलब्ध होत नव्हते ते सर्टिफिकेट पण मिळत आहे. मला कमेंटद्वारे भरपूर लोकांनी विचारलं होतं की मॅडम आम्हाला सर्टिफिकेट मिळत नाही अजून, आमचे डॉक्युमेंट कंप्लीट झाले नाही. बट आता तहसीलमध्ये तुम्ही विचारायचे. ठीक आहे. तहसील ऑफिसमध्येच हे सर्व मिळतं. तर तिथे जाऊन तुमचे डॉक्युमेंट पहिले काढा. आणि आता दिवस कमी राहिले, 15 तारखेपर्यंतच तुम्हाला मुदत आहे. तर पटापट क्वेश्चन आन्सर तर द्यायचंच आहे तुम्हाला, पण काय करायचंय, फॉर्म पण फिलअप करून घ्यायचा आहे. ठीक आहे. काय येणार आहे, आपलं आन्सर येणार आहे कोबाल्ट. कोबाल्ट का आलं बघा, कोबाल्ट पासूनच सॉफ्ट आणि कठीण असं चुंबक तयार करण्यात येतं, म्हणून आपण त्याला चुंबकीय पदार्थ म्हणतो. तांबे, सोने, चांदी याला नाही, तर कोबाल्टला आपण काय म्हणतो, चुंबकीय पदार्थ म्हणतो. याला आपण फेरोमॅग्नेटिक धातू सुद्धा म्हणतो. काय म्हणतो याला, फेरोमॅग्नेटिक धातू. फेरोमॅग्नेटिक धातू सुद्धा याला म्हटलं जातं. ओके. बघा पुढचा प्रश्न आहे, करोना संकटात सध्या उपयोगी पडणारा साथरोग कायदा ब्रिटिशांनी कोणत्या साली केला होता प्लेगसाठी? ठीक आहे. काय सांगितलं की करोनाच्या संकटात जो कायदा होता, साथरोग कायदा, तो ब्रिटिशांनी प्लेगच्या साथीमध्ये केला होता. जेव्हा प्लेग या रोगाची साथ आली होती त्यावेळी हा कायदा ब्रिटिशांनी तयार केला होता. मग त्याचं तुम्हाला फक्त इयर विचारलेलं आहे. मग काय येणार आहे आपलं आन्सर, करोना संकटात सध्या उपयोगी पडणारा. आता हे प्रश्न कधीचे आहेत, 2019 चे. ठीक आहे. मग तेव्हाचा प्रश्न आलेले इथे, म्हणून तिथे काय लिहिलंय, सध्या उपयोगी पडणारा साथरोग कायदा ब्रिटिशांनी कोणत्या साली प्लेगच्या साठी केला होता? 1997, 1897, 1898, 1920 आणि 1919. तर यापैकी कधी झाला होता, 1897 ला कधी झाला होता. नसेल जरी माहिती तरी सुद्धा आपण शिक्षण घ्यायलाच येतो, त्यामुळे इथून बघून घ्यायचं आहे. 1897 ला झालेला आहे हा कायदा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा, क जीवनसत्वाच्या अभावे खालीलपैकी कोणता रोग होतो? क जीवनसत्व तुम्ही कमी खाल्लं, ठीक आहे, त्याचा तुमच्या शरीरामध्ये अभाव असला तर कोणता रोग होणार आहे? सर्वांना याचा आन्सर माहिती असेल. रोजचा येणारा प्रश्न म्हटलं तरी चालेल. तुम्हाला प्रत्येक भरतीसाठी तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, सगळ्या भरतींसाठी उपयोगी आहे आहार व पोषण चॅप्टर, आणि त्यामध्ये जीवनसत्वावर येणारे प्रश्न 101% हे परीक्षेला येतीलच. क जीवनसत्वामुळे स्कर्वी, मुर्दूस, बेरी पेलाग्रा, स्कर्वी हा रोग होतो. ठीक आहे. स्कर्वी म्हणजे दाताच्या ज्या हिरड्या आहेत त्या सुजणे आणि त्यातून रक्तस्राव होणे, म्हणजे काय, स्कर्वी हा दातातील हिरड्यांचा आजार आहे. ओके. समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी सेशनला लाईक करून सेशनच्या लिंकला सगळीकडे जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय. ओके. चला बघा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही? आता हा तुम्हाला म्हणतो ना, इन्व्हायरमेंटल सायन्स म्हणतो आपण, तशातून आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. पर्यावरणाचा प्रश्न आहे हा. मग सांगा बरं काय येईल आपलं आन्सर, खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाहीये, म्हणजे फर्स्ट कंझ्युमर नाही, जी काही अन्न साखळी चालते. ठीक आहे. त्या अन्न साखळीमध्ये जो प्रथम येत नाही तो कोण? मग हरिण, मेंढी, ससा, साप. आता ससा काय खातो, गवत. मेंढी खाते गवत. हरिण खातं गवत. साप काय खातो, गवत खातो का? नाही, तो कीटकांना खातो. म्हणजे तो येतो का प्राथमिक ग्राहक म्हणून? तो नाही येत. प्राथमिक ग्राहक म्हणून कोण येतं, हरिण, मेंढी येते. ठीक आहे. मग साप काय आहे, प्राथमिक नाही, हा सेकंडरी कंझ्युमर येईल. ठीक आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. असे प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे तुम्हाला इन्व्हायरमेंटल सायन्स पण थोडासा अभ्यास करावा लागेल, पर्यावरणाचा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. आता पृथ्वीवर प्रजातींची संख्या सर्वात जास्त कोणाची आहे? पृथ्वीवर जेवढ्या काही जाती प्रजाती आहेत त्यापैकी सर्वात जास्त संख्या असलेले कोण? वनस्पती, मानव, कीटक किंवा प्राणी. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे अॅनिमल किंगडम मध्ये सगळ्यात मोठा फायलम जो आहे तो कोण आहे? अर्थ्रोपोडा आहे. मग या अर्थ्रोपोडामध्ये कोणाची संख्या जास्त आहे? तर कीटकांची संख्या आहे. कोणाची आहे? कीटकांची संख्या. कीटक कोणामध्ये येतात? मग अर्थ्रोपोडा प्राणी संज्ञात येतात. आणि अर्थ्रोपोडा जो आहे, अर्थ्रोपोडा म्हणतात त्याला, आणि हा जो प्राणी संघ आहे हा अॅनिमल किंगडम मध्ये मोठा, यांचे लेग जे असतात ते जॉइंटेड असतात. जॉइंट लेग असलेला अॅनिमल आहे, किंवा संघ म्हणा, अॅनिमल नाही संघ म्हणा. ठीक आहे.
आणि मोलुस्का जो आहे याच्यात दिलेला नाहीये, मृदू काय त्याला म्हणतात, तो सेकंड लार्ज फायलम आहे. ठीक आहे, समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. अर्थोपोडामध्ये 80% प्राण्यांची संख्या आहे. प्राणी म्हणजे ज्याच्यात येणारे कीटक 80% येतात त्याच्यामध्ये. ओके, आता बघा, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना. तर आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून 7 एप्रिलला काय करतो, साजरा करतो. मग जागतिक आरोग्य संघटनेची जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षी झाली? 1956, 1945, 1950 आणि 1948. मग 7 एप्रिल 1948 आपलं आन्सर येणार आहे. 1948 ला WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली, म्हणून 7 एप्रिलला आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा, डेंग्यू हा आजार खालीलपैकी कोणत्या डासांचे दंशामुळे होतो? डेंग्यू हा आजार, हा रोग जो होतो तर कोणत्या डासांमुळे होतो? डासांचे पण प्रकार आहे, एडिस इजिप्ती, अॅनाफिलस क्युलेक्स आणि डेंगू. यापैकी कोणामुळे काय होणार आहे? डेंग्यू हा आजार होणार आहे. तुम्हाला काय आन्सर येणार आहे? आन्सर तुम्ही ऑफलाईन कमेंट करून सांगायचंय सगळ्यांनी. ठीक आहे, काय आन्सर येईल मग? डेंग्यू हा आजार होतो इडिस इजिप्तीमुळे. कोणामुळे? इडिस इजिप्ती. इडिस इजिप्ती डासाची जी मादी असते तिच्या चावल्याने डेंग्यू हा आजार होतो. डेंग्यूचा विषाणू खूप मोठा असतो आपल्या WBCs पेक्षा, आणि WBCs आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढवायचं काम करतात. मग जेव्हा पण डेंग्यू झाला असेल तेव्हा WBC ची संख्या कमी होते. मग का कमी होते? कारण डेंग्यूचा जो विषाणू आहे तो WBCच्या पेशींना खातो, त्यांना किल करतो, आणि त्याच्यामुळे विविध दुसरे आजार पण शरीराला लागतात. म्हणून म्हणतात की डेंग्यू मध्ये WBC ची संख्या कमी झाली. म्हणतात ना, तुम्ही पण ऐकलं असेल असं. आता अॅनाफिलेस क्युलेस हे जे आहे याच्यामुळे काय होतं? याच्यामुळे पण आजार होतो, कारण हे डास काय करतात? आजार पसरवण्याचेच काम करतात. पण आपल्याला डेंग्यू बद्दल विचारलं होतं. ओके, तर बघा, जाऊया पुढच्या प्रश्नावरती. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून म्हणता येणार नाही? काय सांगितलेलं आहे की कोणते असे मूलद्रव्य आहे ज्यांना आपण किरणोत्सारी म्हणजे काय, रेडिएशन मूलद्रव्य म्हणणार नाही, रेडिएशन इलेमेंट आपण ज्याला म्हणू शकत नाही. रेडियम, युरेनियम, रेडॉन आणि रेयॉन यापैकी. आता तुम्हाला हे माहिती पाहिजे की किरणोत्सारिता म्हणजे काय, की बघा, जेव्हा पण एखाद्या इलेमेंटच्या अणूंच्या केंद्रकामध्ये अस्थिरता निर्माण होते, अस्थिरता एकदम सैरभैर असतात, ते अस्थिर असतात, तेव्हा त्यांचं विखंडन होतं. काय होतं? त्यांचं विखंडन, ज्याला तुम्ही विघटन पण म्हणू शकतात. विघटन म्हणजे काय? ब्रेकडाऊन, टू ब्रेकडाऊन. विघटन म्हणजे तुटणे. मग जेव्हा हे केंद्रक वेगळं होतं त्याच्यामध्ये असलेल्या अस्थिरतेमुळे जेव्हा ते वेगळं होतं त्यावेळेस ते काय होतं, त्याच्यामध्ये जे कण असतात ते विखुरले जातात बाहेरच्या साईडला. ठीक आहे, जेव्हा पण ते काय होत असतात, खंड होत असतात, विघटन होत असतं, ब्रेकडाऊन होत असतात, तेव्हा त्यांचे काय होतात, तुकडे होतात, आणि बाकीचे जे कण आहे ते काय होतात, पूर्ण सगळीकडे विखुरले जातात अणुकेंद्रकांच्या अस्थिरतेमुळे. मग हे काय, आपण मग त्याला आपण काय बोलतो? किरणोत्सारिता म्हणतो. काय म्हणतो यांना? किरणोत्सारिता. कारण ह्या कणांचे काय झालेले, उत्सर्जन झालेले आहे. तुम्ही याला रेडिएशन पण म्हणतात. मग आता कोणाकोणाचं होतं हे? युरेनियम, थोरियम, रेडियम याचं होतं. उच्च अणुअंक यांचा जेव्हा असतो तेव्हा हे सर्व होतं. मग त्यामध्ये कोण नाही येत? मग बघा, रेडियम येतं, युरेनियम येतं, मग कोण नाही येत त्याच्यामध्ये? सांगायचंय, आपला आन्सर येणार आहे रेयॉन. रेयॉनचं होत नाही. याचं विघटन झालं. विघटन म्हणजे टू ब्रेक डाऊन द पार्टिकल. जेव्हा न्यूक्लियस मधून ते दोन साइडला ब्रेक होतील त्यावेळेस ते काय होणार आहे, इकडे तिकडे पसरणार आहे, आणि त्याला आपण रेडिएशन म्हणतो, किरणांचं उत्सर्जन झालेलं म्हणतो. ठीक आहे, समजलं असेल तर पटकन सेशनला लाईक करून घ्यायचं आहे, आणि सेशनच्या लिंकला सगळीकडे जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा, पुढचा प्रश्न आहे, ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते? आता हा प्रश्न 2019 मध्ये तुम्हाला बॅट्समन साठी, चालक साठी, शिपाई साठी तिघ ठिकाणी आलेला आहे, म्हणून आपण एकदाच घेतला.
त्यानंतर 2023 ला पण हा प्रश्न आलेला होता, 2017 ला पण हा प्रश्न आलेला होता. म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे बघा, है ना? आणि ह्याचं कारण तुम्हाला माहिती, ताऱ्यांचं लुकलुकणं म्हणजे काय? तारे स्वयंप्रकाशित आहे. त्याच्या प्रकाशामुळे आपल्याला वाटतं की ते लुकलुकतात. मग काय असं झालेलं असतं की आपल्याला वाटतं की तारे लुकलुकतायत? तर बघा डायरेक्ट आन्सरवर येऊ. वायुमंडळातील वायूंचा बदलता अपवर्तनांक. अपवर्तनांक म्हणजे काय? की प्रकाश किरण जो आहे तो एका पारदर्शी माध्यमातून दुसऱ्या पारदर्शी माध्यमामध्ये जाताना त्याचा वेग बदलत असतो. आता समजा इकडनं प्रकाश किरण येत आहे, हे एक माध्यम आहे, दुसरं माध्यम आहे. तर इकडनं जाताना ते त्याची दिशा बदलतात. ठीक आहे. इकडनं झाली दिशा बदलली म्हणजे काय झालं? अपवर्तनांक. प्रकाशाचा अपवर्तनांक म्हणजे दिशा बदलणे. मग ह्याच्या दिशा, प्रकाशाच्या दिशा बदलण्यामुळे आपल्याला ताऱ्यांमध्ये लुकलुकणं नज दिसतं, है ना? लुकलुकताय असं वाटतं, कारण तारे हे स्वयंप्रकाशित आहे. काय आहे तारे? तुमच्यासारखे स्वयंप्रकाशित आहे. जो स्वतःचा प्रकाश स्वतः काय करता आहे? इतर लोकांनाही देता आहे. तुम्ही पण आहात ना स्वयंप्रकाशित, त्याच पद्धतीने. मग वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक ताऱ्यांच्या लुकलुकण्याचं कारण आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. ओके. चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. बघा, खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? आता खाण्याचा सोडा आणि कपडे धुण्याचा सोडा, त्याला आपण वॉशिंग पावडर म्हणतो, बेकिंग पावडर म्हणतोय ना, बेकिंग सोडा अँड वॉशिंग सोडा. मग आता खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? सोडियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट. काय नाव येणार आहे मग? आपल्या खाण्याच्या सोड्याचं नाव काय आहे? चला सगळ्यांनी ऑफलाईन कमेंट करून सांगायचं आहे. आन्सर आहे सोडियम बायकार्बोनेट. काय आन्सर येणार आहे आपला? सोडियम बायकार्बोनेट. आणि आपण मिठाला काय म्हटलं होतं? सोडियम क्लोराईड. साल्ट म्हणजे काय? मीठ म्हणजे साल्ट म्हणजे काय? सोडियम क्लोराईड झालं, हे सोडियम बायकार्बोनेट झालं. आणि सोडियम कार्बोनेट जे आहे ते आपण कोणाला म्हणतो? धुण्याच्या सोड्याला म्हणतो. ठीक आहे. सोडियम कार्बोनेट हे काय आहे? NaCl, हे NHO3, NH. ओके. समजलंय सर्वांना? चला, ज्यांना तुम्ही आतापर्यंत लिंक शेअर केली नसेल तर सर्वांना लिंक शेअर करून द्यायची आहे. सेशनला जास्तीत जास्त शेअर करा, ज्याने जो कोणी पोलीस भरती करतोय त्याला पण आपल्या लेक्चरचा फायदा झाला पाहिजे. ओके. आतापर्यंत ज्यांनी टिक्कर मराठी ऍपला डाउनलोड केलं नसेल त्यांनी पटकन ऍप डाउनलोड करायचा. तिथे फ्री PDF नावाचं सेशन तुम्हाला दिसणार आहे, त्यामध्ये जायचं. तिथे 100 डे मध्ये होणारे सर्व PDF अवेलेबल आहे. टिक्कर मराठीचं आपलं टेलिग्रामची लिंक आहे, त्याला जॉईन करायचं आहे, ज्याच्याने तुम्हाला न्यू नोटिफिकेशन लगेच मिळतील. त्यानंतर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर लाईक करायचं आहे, सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. आणि अजूनही केलं नसेल आणि जे विद्यार्थी मित्र नवीन आहे त्यांनी टिक्कर मराठी पोलीस भरती या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके. जेणेकरून चॅनलवर येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. ठीक आहे. चला बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट.